जय श्री कृष्णा गोपाल कृष्णा पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण अधिक मासातील अध्याय ऐकत आहोत. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 17, अर्थातच पुरुषोत्तम महात्म्य कथा. आणि ह्या अध्यायाचं नाव आहे पुण्य 3 स्नानांची. सुत म्हणाले, ऋषी हो, दर 3 वर्षांनी येणाऱ्या ह्या अधिक अर्थात पुरुषोत्तम मासामध्ये स्नान, दान, तप, जप करावं हे खरं, पण जर एखाद्या व्यक्तीस त्याच्या शारीरिक अडीअडचणींमुळे व्रत संपूर्ण महिनाभर करणे शक्य नसेल तर त्याने निदान 3 दिवस तरी पवित्र जलाने स्नान करावं. ह्या 3 स्नानाचे महत्त्व सांगणारी जी कथा भगवान विष्णू यांनी लक्ष्मी मातेला सांगितली तीच कथा आता मी तुम्हाला सांगतो. पूर्वी दक्षिणेकडील गोदावरी नदीच्या काठावरील पैठण ह्या पूर्ण क्षेत्री एक विप्र दंपती राहत होती. त्या आचारनिष्ठ आणि धर्मनिष्ठ ब्राह्मणाचे नाव होते धर्मशर्मा. तर त्याच्या सुशील आणि गृहदक्ष पत्नीचे नाव होते काशीबाई. दोघेही आनंदाने सुखाचा संसार करत होते. प्रपंचात त्यांचे एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना संतान नव्हते. आपले हे दुःख ईश्वर चिंतन, ध्यान, भक्ती करून ते दोघे भरून काढत होते. अशीच वर्षामागून अनेक वर्ष आली आणि गेली. हळूहळू दोघेही थकले. वृद्धापकाळ जवळ आला. आता त्यांना रोज गोदावरी गंगेवर जाऊन स्नान करणे शक्य होईना. त्यातच दोघांना काळजी पडली की आता अधिक मास येतोय. धर्मशर्मा पत्नीला म्हणाला, अधिक मासात दररोज गंगा स्नान करायला हवं. हे खरं आहे हो, पण आता आपल्याला महिनाभर गंगा स्नानाचे व्रत कसे करता येणार? पत्नी काशीबाई म्हणाली, त्यावर आपल्या पत्नीला समजावे धर्मशर्मा म्हणाले, प्रिय, अधिक मासात हे व्रत महिनाभर करायला हवं. हे जरी खरं असलं तरी आता आपल्याला ते जमणार नाही, झेपणार नाही. आपण असं करू, आपण 3 स्नानाचा संकल्प करू. देव सर्व काही जाणतोच की. अधिकाचा महिना आला. दोघांनीही 3 दिवसात पहाटे उठून गोदावरी गंगेचे स्नान दानाचा संकल्प केला. नारायणाला मनपूर्वक प्रार्थना केली की, हे प्रभू, आमची ही अल्प स्वल्प सेवा गोड मानून घे. एका शुभ दिवसापासून त्यांनी या त्रिस्नान व्रताचा शुभारंभ केला. पहाटे उठायचं, गंगेवरील स्नान करून यायचे. घरी आल्यावर श्रद्धापूर्वक पूजापाठ, नामस्मरण आणि हरिचिंतन करायचे. दुपारी ब्राह्मणांना बोलावून त्यांचे पूजन करायचे. त्याला भोजन, दान, दक्षिणा द्यायची. पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. असे 2 दिवस छान पार पडलं. 3ऱ्या दिवशी पहाटे धर्मशर्मा आणि काशीबाई दोघेही स्नानाला जात असताना अचानकपणे एक पिशाच येऊन त्यांच्या समोर उभे राहिले. ते दोघेही घाबरले. बापरे, केवढे भयानक रूप होते. त्याचे धिप्पाड आणि केसाळ शरीर, अक्राळ विक्राळ रूप, अंगाराखासारखे डोळे, भले मोठे पोट, वाढलेली वाटोळी नखे, सुळ्यासारखे दात, एक शिसारी आणणारा दर्प. त्या भयानक पिशाचाचा पाहून काशीबाई तर बिचारी पुरतीच घाबरली. पतीच्या मागे लपून ती मनोमन देवाचा धावा करू लागली. धर्मशर्माने स्वतःला सावरले. त्याने पत्नीला धीर दिला, आधार दिला आणि त्याने त्या पिशाच्याला विचारले, काय रे बाबा, कोण तू? तुला आमच्यासारख्या निर्धन वृद्ध दंपतीकडून काय हवं आहे? तू आमची वाट का आणि कशासाठी अडवली आहेस? आम्हाला अडवून तुला काही मिळणार नाही आणि आम्हा दोघांनाही तू एका वेळी जरी खाल्ले तरी तुझी भूकही भागणार नाही. जा, आमची वाट सोड. त्यावर ते पिशाच उलट आणखी पुढे आले आणि दुसऱ्या क्षणी धर्मशर्माचे पाय धरून म्हणाले, हे पुण्यवंत मानवांनो, तुम्ही दोघे धन्य आहात. पुण्यवान, ईश्वरनिष्ठ, धर्मनिष्ठ आहात. अधिक मासातील स्नान पुण्य तुमच्या पाठीशी आहे. मला त्यातील 1 दिवसाचं पुण्यदान करा आणि माझा उद्धार करा. मला या योनीतून मुक्त करा. ते शब्द ऐकले आणि मग त्या विप्र दंपतीच्या जीवात जीव आला. अरे बाबा, पण तू पिशाच का झालास? त्यांनी विचारले. तेव्हा ते पिशाच धर्मशर्माला आपला पूर्व इतिहास सांगू लागला. हे विप्र राजा, मागच्या जन्मी मी एक सदन सावकार होतो. माझ्या घरात लक्ष्मी पाणी भरत असतानाही मला मात्र
दान धर्म पुण्यकर्म परोपकारी याची स्वप्नात सुद्धा इच्छा होत नव्हती. माझ्या मनातील धन लालसा माया मोह आणि स्वार्थ हा वाढतच होता. ते धन मिळवताना मी अनेक अन्याय अत्याचार अधर्म अनितीचे आचरण केले. पुढे मला माझ्या या स्वार्थी लोभी कृत्याच्या यमलोकी चाप द्यावा लागला. अनेक असह्य मरण यातना दुःख क्लेश भोगावे लागले. तरी सुद्धा माझ्या पाप पुण्याचा हिशोब हा पूर्ण झाला नाही. म्हणूनच मला या पिशाच्य योनीत जन्म घ्यावा लागला. हे विप्रा, माझं भाग्य थोर म्हणून मला आज तुमच्यासारख्या थोर पुण्यवंताचं दर्शन तरी झालं. आता आपण माझ्यावर कृपा करा आणि तुमच्यात पुण्याचा थोडासा वाटा मला दान करून माझा उद्धार करा. तेव्हा धर्मशर्मा म्हणाला, हे बघ, आमचं आजचं तिसरं स्नान अजून व्हायचं आहे. तेव्हा असं कर, तू आमची वाट सोड. आधी आम्हाला आमचं तिसरं स्नान पूर्ण करून घेऊ दे. मग मी येताना तुझ्या विनंतीचा विचार करतो. पिशाच्य बाजूला झाले. विप्र दंपतीचा मार्ग मोकळा झाला. ते दोघे गंगेवर स्नानाला गेले. स्नान अर्घ्य इत्यादी उरकून ते दोघे त्याच वाट्याने परत आले तर पिशाच्य त्यांची वाट पाहत तिथेच थांबलेले होते. धर्मशर्माला त्याची दया आली. त्याने हातात उदक घेतले आणि 3 स्नानातील एका स्नानाचे पुण्य त्याच्या हातावर दान दिले. दुसऱ्याच क्षणी त्या जीवाचा त्या योनीतून उद्धार झाला आणि त्याला दिव्य देह प्राप्त होऊन तो जीव सरळ विष्णुलोकी गेला. ऋषी हो, असं आहे त्रिस्नानाचं अद्भुत महात्म्य. त्या स्नानाच्या पुण्याने केवळ धर्मशर्मा व त्याची पत्नी यांचा सुद्धा झाला असं नाही, तर एक पिशाच्यही त्या पुण्याने उद्धरलं. असा आहे अधिक मासातील गंगा स्नानाचा अद्भुत महिमा. सूत म्हणाले. अध्याय 17 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण. राधे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 लक्ष्मीनारायणाय नमः. जय श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण. तर अधिक महिन्यातील स्नानाने 3 दिवसाच्या स्नानाने सुद्धा त्या पुण्याईने एका पिशाच्याचा सुद्धा उद्धार झाला. आपण हे आजच्या अध्यायामध्ये बघितलं. तर खूप छान असा हा अध्याय होता. जय श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.